कल्पना करा, एका प्रसिद्ध आर्किटेक्टने कागदावर एका भव्य इमारतीचा आराखडा तयार केला आहे. तो आराखडा म्हणजे फक्त एक अंदाज असतो, भविष्यातील एक स्वप्न. पण अचानक तो कागदावरचा आराखडा खरा ठरतो आणि ती इमारत खरोखरच उभी राहते. हो, आणि नुसती उभी राहत नाही तर आजूबाजूच्या जुन्या प्रस्थापित इमारतींनाही ती उघडपणे आव्हान देऊ लागते. बरोबर. आणि कोणत्याही संकल्पनेचा वास्तवातील प्रवास हा असाच थक्क करणारा असतो. द डीप डाईव्हच्या आजच्या या सखोल विश्लेषणात आपले स्वागत आहे. आपण नेहमीच विचार करतो की जगावर नियंत्रण ठेवणारी प्रस्थापित व्यवस्था कधीच बदलणार नाही. कसं आहे, इतिहास आपल्याला वेळोवेळी हेच शिकवतो की कागदावरची समीकरणे केव्हाही जमिनीवरचं वास्तव बनू शकतात. अगदी नेमकं. आणि आजच्या आपल्या या सविस्तर चर्चेचा विषय नेमका हाच आहे. एका साध्या गुंतवणूक संक्षेपापासून, म्हणजे एका छोट्या ॲक्रोनिमपासून सुरू झालेला प्रवास ते थेट जागतिक महासत्ता बनण्यापर्यंतचा ब्रिक्स या गटाचा उदय आपण आज उलगडणार आहोत. हो, आणि यासाठी आपण प्राध्यापक सुभाष जगताप यांच्या 2BRICS.pdf या अत्यंत सविस्तर शोधनिबंधाचा आधार घेणार आहोत. सोबतच काही ताज्या बातम्यांचे संदर्भही आहेतच. बरोबर. आणि ही चर्चा आपल्या सर्वांसाठी का महत्वाची आहे? कारण जागतिक अर्थव्यवस्थेचे नियम आणि पाश्चिमात्य देशांची, विशेषतः अमेरिकन डॉलरची मक्तेदारी आता कशी बदलत आहे हे यातून आपल्याला समजणार आहे. तर सुरुवातीपासूनच सुरुवात करूया. ही पूर्ण संकल्पना नक्की कुठून आली? हीच तर यातील सर्वात रंजक गोष्ट आहे. म्हणजे या गटाची सुरुवात कोणत्याही राजकीय नेत्याने किंवा देशाच्या राष्ट्राध्यक्षाने केलेली नाही. 2001 मध्ये गोल्डमन सॅक्स या जागतिक गुंतवणूक बँकेचे तत्कालीन मुख्य अर्थतज्ञ जिम ओनील यांनी ब्रिक हा शब्द प्रथम वापरला. ब्राझील, रशिया, भारत, चीन यासाठी. अच्छा, म्हणजे एका अर्थतज्ञाने? हो, त्यांनी एक शोधनिबंध लिहिला होता ज्यात त्यांचा असा अंदाज होता की या 4 वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्था 2050 पर्यंत जागतिक बाजारपेठेवर वर्चस्व गाजवतील. पण त्यांनी याच 4 देशांची निवड का केली? जगात इतरही अनेक वेगाने वाढणारे देश होतेच ना. अगदी रास्त प्रश्न. हे बघा, त्यांनी फक्त नकाशावर बोट ठेवून हे देश निवडले नव्हते. या 4 देशांकडे जगातील प्रचंड मोठी लोकसंख्या, अफाट नैसर्गिक साधन संपत्ती, विस्तीर्ण भूभाग आणि न वापरलेली एक खूप मोठी देशांतर्गत बाजारपेठ होती. म्हणजे त्यांच्याकडे पोटेन्शियल खूप होतं. बरोबर. जिम ओनील यांच्या मते जर या देशांनी स्वतःच्या क्षमतेचा पूर्ण वापर केला तर ते पाश्चिमात्य देशांच्या अर्थव्यवस्थेला सहज मागे टाकू शकतील. सुरुवातीला ही फक्त एक आर्थिक संकल्पना होती, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी बनवलेली एक फॅन्टसी टीम असं म्हणूया. हे अगदी बरोबर बोललात. म्हणजे कागदावर बनवलेली फॅन्टसी टीम जी पुढे जाऊन खरोखरच एक मजबूत आंतरराष्ट्रीय लीग बनली. पण मग या कागदावरच्या फॅन्टसी टीमला प्रत्यक्ष राजकीय मैदानात उतरवण्याचं काम कोणी केलंय? ती खरी राजकीय सुरुवात झाली रशियाच्या पुढाकाराने. 2006 मध्ये या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची पहिली अनौपचारिक बैठक झाली, देशात पार पडली. पाश्चिमात्य देशांचे वर्चस्व असलेल्या जगाला हा एक स्पष्ट संदेश होता की आम्ही फक्त अर्थतज्ञांच्या शोधनिबंधापुरते मर्यादित नाही, तर आम्ही खरोखरच एकत्र येत आहोत. अरे वा. आणि त्यानंतर 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा समावेश झाला, ज्यामुळे ब्रिक या शब्दाला एस जोडला गेला आणि तो अधिकृतपणे ब्रिक्स झाला. प्राध्यापक जगताप यांच्या शोधनिबंधात या ब्रिक्सच्या अधिकृत लोगोचे एक अतिशय सुंदर विश्लेषण दिले आहे. हो, तो लोगो खूप अर्थपूर्ण आहे. हो ना. मी जेव्हा पाहिला तेव्हा तो लोगो लाल, पिवळा, हिरवा आणि निळा अशा विविध रंगांची पाने मिळून एका झाडासारखा आकार तयार करतो. आणि तो लोगो केवळ रंगांचा खेळ नाही बरं का, तो एक अतिशय गडद अर्थ दडून आहे. त्यातील विविध रंगांची पाने ही सदस्य देशांमधील विविधता आणि त्यांच्या विकासाची वाढ दर्शवतात. म्हणजे झाडाचे मूळ जसे जमिनीत घट्ट रुजलेले असते. नेमकं तसेच या विकसनशील देशांचे जागतिक दक्षिणेतील अस्तित्व आणि त्यांची जागतिक अर्थव्यवस्थेशी असलेली जोडणी आहे, यातून एवढ्या विविधतेतही असलेली एकता प्रतीत होते. पाश्चिमात्य जगाचे वर्चस्व असलेल्या जागतिक व्यवस्थेला एक पर्यायी आणि मजबूत व्यासपीठ उभे करणे हा त्यामागचा मुख्य हेतू होता. आणि नुसते व्यासपीठ उभे करून ते थांबले नाहीत. त्यांनी थेट स्वतःची समांतर व्यवस्था उभारणी सुरू केली. 2014 मध्ये त्यांनी शांघायमध्ये न्यू डेव्हलपमेंट बँकची स्थापना केली. हो, ज्याला आपण NDB म्हणतो. पण इथे माझ्या मनात एक विचार येतोय. जगात आधीच वर्ल्ड बँक आणि IMF सारख्या मोठ्या संस्था अस्तित्वात असताना स्वतःची नवीन बँक काढण्याची एवढी काय गरज होती? इथली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे या संस्थांचे जागतिक अर्थव्यवस्थेतील महत्त्व समजून घेणे.
कारण वर्ल्ड बँक किंवा IMF जेव्हा विकसनशील देशांना कर्ज देतात तेव्हा ते कर्ज कधीच अटींविना नसते. म्हणजे त्यात काही छुपे नियम असतात. हो, जेव्हा या पाश्चिमात्य संस्था कर्ज देतात तेव्हा ते स्ट्रक्चरल ॲडजस्टमेंट प्रोग्रॅम्स लादतात. सोप्या भाषेत सांगायचं तर ते त्या देशाला सांगतात की आम्ही तुम्हाला पैसे देऊ, पण नियम आमचे चालतील. अगदी बरोबर. ते सांगतात की त्या बदल्यात तुम्हाला तुमच्या देशातील सबसिडी कमी करावी लागेल, सरकारी उद्योग खासगी करावे लागतील किंवा तुमचे आर्थिक नियम आमच्या सोयीनुसार बदलावे लागतील. बापरे, म्हणजे पैशांच्या बदल्यात देशाच्या सार्वभौमत्वात थेट हस्तक्षेप. हे तर खूपच जाचक आहे. आणि म्हणूनच न्यू डेव्हलपमेंट बँकची स्थापना हा एक मोठा धक्का होता पाश्चिमात्य जगाला. ब्रिक्सच्या या बँकेने आतापर्यंत 96पेक्षा जास्त पायाभूत सुविधा आणि शाश्वत विकास प्रकल्पांसाठी तब्बल $32.8 अब्ज गुंतवणूक केली आहे. $32.8 अब्ज. खूप मोठी रक्कम आहे. हो, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे कर्ज देताना ते कोणत्याही देशाच्या अंतर्गत राजकीय धोरणांमध्ये हस्तक्षेप करत नाहीत. हे विकसनशील देशांसाठी एक मोठं आर्थिक स्वातंत्र्य आहे. अच्छा. या व्यतिरिक्त त्यांनी $100 अब्ज एक कंटिंजंट रिझर्व्ह अरेंजमेंट नावाचा आपत्कालीन निधीही तयार केला आहे, ज्याला CRA म्हणतात, जो एका मिनी IMF सारखा काम करतो. बरोबर. तो एक महत्त्वाचा सेफ्टी नेट आहे. पण थांबा, जर तुम्हाला जुन्या क्लबचे नियम आवडत नसतील तर तुम्ही स्वतःचा क्लब उघडता, हे ठीक आहे. पण या नवीन क्लबकडे खरोखरच जगाच्या आर्थिक संकटांना तोंड देण्याची ताकद आहे का? $100 अब्ज खरोखरच पुरतील का? जेव्हा 2008 सारखी मोठी जागतिक मंदी येते तेव्हा ही रक्कम समुद्रातल्या थेंबासारखी नाही का वाटणार? तुमचा हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे आणि अगदी प्रॅक्टिकल आहे. $100 अब्ज ही जागतिक अर्थव्यवस्था सावरण्यासाठी नक्कीच पुरेशी रक्कम नाही. पण CRAचा मूळ उद्देश संपूर्ण जगाला तारणहार बनणे हा नाहीच. मग नेमका उद्देश काय आहे? जेव्हा एखाद्या देशाला अचानक परकीय चलनाचा तुटवडा भासतो किंवा आयातीचे पैसे देण्यासाठी डॉलर नसतात, ज्याला आपण बॅलन्स ऑफ पेमेंट्सचे संकट म्हणतो, तेव्हा हा निधी एक तात्काळ बफर म्हणून काम करतो. देशाला थेट IMFकडे जाऊन त्यांच्या जाचक अटी मान्य करण्यापासून वाचवण्यासाठी ही एक छोटी पण अत्यंत महत्त्वाची सुरक्षा व्यवस्था आहे. अच्छा, म्हणजे तात्पुरता श्वास घेण्यासाठी ही व्यवस्था आहे. हे समजण्यासारखं आहे. स्वतःचे नियम आणि स्वतःची सुरक्षा व्यवस्था. आणि इथेच खरी गंमत येते. आता ही व्यवस्था फक्त सुरुवातीच्या 5 देशांपुरती मर्यादित राहिलेली नाहीये. अजिबात नाही. आता तर चित्र खूप बदललंय. हो मा. 2024 आणि 2025 मध्ये ब्रिक्सने आपला आत्तापर्यंतचा सर्वात मोठा विस्तार केला आहे. इजिप्त, इथिओपिया, इराण आणि UAE यांचा या गटात समावेश झाला. आणि इंडोनेशिया सुद्धा. हो, 2025च्या सुरुवातीला इंडोनेशिया हा पहिला आग्नेय आशियाई देश पूर्णवेळ सदस्य बनला आहे. एवढंच नाही तर सौदी अरेबियालाही निमंत्रण देण्यात आले असून त्यांच्या अधिकृत सदस्यत्वावर अजून विचार सुरू आहे. आणि पार्टनर देशांची नवीन श्रेणीही तयार करण्यात आली आहे, ज्यात मलेशिया, थायलंड यांसारख्या देशांचा समावेश आहे. हा ब्रिक्स प्लसचा विस्तार खरोखरच भूराजकीयदृष्ट्या भूकंपासारखा आहे. भूकंपासारखा? कसं काय? कारण जेव्हा तुम्ही इराण आणि UAE सारख्या देशांचा समावेश करता आणि सौदी अरेबियाला आमंत्रण देता, तेव्हा तुम्ही जगातील ऊर्जेच्या आणि तेलाच्या व्यापारावर एक प्रचंड मोठं नियंत्रण मिळवता. अरे वा, हे तर माझ्या लक्षातच आलं नव्हतं. आणि आता इथे आकडेवारीचा खेळ खूप रंजक होतो. या गटाकडे आता जगाची जवळपास 50% लोकसंख्या आहे. हो, अर्धी दुनिया त्यांच्याकडे आहे. पण प्राध्यापक जगताप यांच्या शोध निबंधात एक अतिशय महत्त्वाची आकडेवारी आहे. जागतिक GDPच्या 36 ते 40% वाटा आता ब्रिक्सकडे आहे. आणि हे त्यांनी PPP नुसार मोजले. ही PPP नेमके काय प्रकरण आहे? कारण जर आपण डॉलरमध्ये बघितले तर अमेरिकेची अर्थव्यवस्था अजूनही खूप मोठी वाटते. म्हणजे PPP म्हणजे पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे बघा, समजा अमेरिकेत 1 कप कॉफीची किंमत $5 आहे. हां, म्हणजे जवळपास $400. बरोबर. पण तीच कॉफी भारतात तुम्हाला 50 ते 60 रुपयांना मिळते. म्हणजे $1पेक्षाही कमी किमतीत. जर आपण फक्त डॉलरच्या किमतीत जगाचा GDP मोजला तर भारताची अर्थव्यवस्था खूप छोटी वाटेल. पण प्रत्यक्षात तसं नाहीये. अगदी बरोबर. जेव्हा आपण खरेदी क्षमतेच्या आधारावर मोजतो, म्हणजे एका डॉलरमध्ये तुम्ही प्रत्यक्षात किती वस्तू आणि सेवा खरेदी करू शकता, तेव्हा चित्र पूर्णपणे बदलते. अच्छा, म्हणजे खऱ्या अर्थाने लोकांच्या हातात किती क्रयशक्ती आहे हे आतून दिसते. नेमकं. आणि या मोजमापानुसार ब्रिक्स देशांनी आता प्रगत देशांच्या G7 गटालाही मागे टाकले आहे.
जगातील जवळपास 45% कृषी उत्पादन या गटात होते. हे आकडे स्पष्ट करतात की जागतिक अर्थव्यवस्थेचे इंजिन आता पाश्चिमात्य देशांकडून पूर्वेकडे आणि जागतिक दक्षिणेकडे सरकले आहे. आभास दिसतोय. एवढा मोठा गट तयार झाला आहे, पण आकार वाढल्याने निर्णय प्रक्रियेत गुंतागुंत तर वाढणार नाही ना? हा खूप चांगला प्रश्न आहे. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे अंतर्गत समन्वयाचा. हो, कारण एका बाजूला आपण एवढ्या मोठ्या सहकार्याच्या बाता मारतोय आणि दुसऱ्या बाजूला भारत आणि चीन या गटातील 2 सर्वात मोठे देश ज्यांचे सीमेवर अक्षरशः लष्करी संघर्ष सुरू आहेत. एका बाजूला आपण इराण आणि सौदी अरेबियाला एकाच छताखाली आणतोय, ज्यांचा मध्य पूर्वेतील संघर्ष जगजाहीर आहे. हो, हाच तर या गटातील सर्वात मोठा हत्ती आहे, ज्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हा एक प्रचंड मोठा विरोधाभास आहे. तुम्ही भारत आणि चीनचं उदाहरण घेतले ते अतिशय अचूक आहे. ज्या 2 देशांच्या सैन्यांमध्ये सीमेवर तणाव आहे, ते एका सामायिक आर्थिक प्रणालीवर कसा विश्वास ठेवू शकतात? हाच तर कळीचा मुद्दा आहे. हं. आणि आकडेवारीही हेच सांगते. 2022च्या आकडेवारीनुसार ब्रिक्स देशांमधील अंतर्गत व्यापार त्यांच्या एकूण जागतिक व्यापाराच्या तुलनेत अत्यंत नगण्य, म्हणजे केवळ 2.2% होता. फक्त 2.2%. म्हणजे हे एका मोठ्या एकत्र कुटुंबासारखे आहे, जे जगासमोर एकत्र व्यवसाय करतात, पण घराच्या आत बंद दारांआड त्यांच्यात प्रचंड मतभेद आहेत. अगदी अचूक उपमा दिलीत. पण असे असूनही ते एकत्र राहण्याचा मार्ग शोधत आहेत. कारण त्यांचा सामायिक विरोधक किंवा सामायिक अडचण ही पाश्चिमात्य जगाची आर्थिक मक्तेदारी आहे. म्हणजे मतभेद असूनही ते सहकार्य करत आहेत. हो, त्यांच्यातील सहकार्याची व्याप्ती बघा. 2021मध्ये त्यांनी हवामान बदल आणि पर्यावरणाच्या अभ्यासासाठी एक संयुक्त सॅटेलाइट कॉन्स्टिलेशन तयार करण्याचा करार केला. म्हणजे रिमोट सेन्सिंग उपग्रहांचा समूह. बरोबर. आणि कृषी सुरक्षेसाठी 2024च्या रशियन अध्यक्षतेखाली ग्रेन एक्सचेंज प्रस्तावित करण्यात आले, जेणेकरून डॉलरवर अवलंबून न राहता धान्य व्यापार करता येईल. आणि 2025 मध्ये स्थापन झालेले ब्रिक्स स्टार्टअप नॉलेज हब देखील याच सहकार्याचा एक भाग आहे ना? हो, अगदी बरोबर. पण या सगळ्या पलीकडे जाऊन काही लष्करी आणि सामरिक घडामोडीही खूप लक्षवेधी आहेत. शोध निबंधात नमूद केल्यानुसार 2026मध्ये चीन, रशिया आणि इराण यांचा दक्षिण आफ्रिकेजवळ विल फॉर पीस 2026 हा संयुक्त नौदल सराव नियोजित आहे. बापरे, हे तर खूपच मोठं पाऊल आहे. पण एका बाजूला भारत अमेरिकेसोबत क्वाडमध्ये सामील आहे आणि दुसऱ्या बाजूला ब्रिक्समध्ये या देशांसोबत आहे. हे कसं मॅनेज होतं? हीच तर भारताच्या परराष्ट्र धोरणाची खरी ताकद आणि तारेवरची कसरत आहे. 2026च्या ब्रिक्स अध्यक्षपदाच्या काळात भारत दहशतवाद विरोधी कृती आराखडा आणि तंत्रज्ञानावर, विशेषतः डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरवर भर देत आहे. भारत कोणा एका गटाचा अंकित राहू इच्छित नाही. हे खूपच बॅलन्स्ड धोरण आहे. पण या सर्व भूराजकीय खेळातला सर्वात ज्वलंत मुद्दा कोणता असेल तर तो आहे डी-डॉलरायझेशनची लढाई. ब्रिक्सचा सर्वात मोठा प्रयत्न हाच आहे की अमेरिकन डॉलरचे जागतिक अर्थव्यवस्थेवरील वर्चस्व कमी करणे. हो, आणि हे केवळ चर्चेपुरते मर्यादित राहिलेलं नाहीये. आकडेवारी सांगते की ब्रिक्सच्या अंतर्गत व्यापारात आता चीनी चलनाचा म्हणजे रेमिनबीचा वापर तब्बल 47% वाढला आहे. 47%. हे तर खूप मोठं प्रमाण आहे. आणि भारताच्या रिझर्व्ह बँकेने सुद्धा डॉलरला वळसा घालण्यासाठी डिजिटल चलनांचा प्रस्ताव दिला आहे. पण मला यात सर्वात मोठी गोष्ट वाटते ती स्विफ्ट प्रणालीला पर्याय शोधण्याची त्यांची तयारी. आपण हे स्विफ्ट नेमके काय आहे हे श्रोत्यांसाठी आधी समजून घेतले पाहिजे. नक्कीच. अनेकांना असे वाटते की स्विफ्ट ही एखादी बँक आहे जिथे पैसा ठेवला जातो. पण तसे नाही. स्विफ्ट ही प्रत्यक्षात बँकांमधील एक सुरक्षित मेसेजिंग सिस्टीम आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचे तर जगातील बँकांचे स्वतःचं व्हॉट्सॲप. म्हणजे फक्त संदेशांची देवाणघेवाण. हो, जेव्हा तुम्ही भारतातून अमेरिकेत पैसे पाठवता तेव्हा एक बँक दुसऱ्या बँकेला स्विफ्टद्वारे एक गुप्त संदेश पाठवते की अमुक खात्यातून पैसे वजा करा आणि तमुक खात्यात जमा करा. त्या देशाला स्विफ्टमधून बाहेर काढले, जसं रशिया किंवा इराणच्या बाबतीत झालं, तर तो देश जगातील इतर कोणत्याही देशाशी व्यापार करू शकत नाही. त्यांची अर्थव्यवस्था एका रात्री ठप्प होऊ शकते. नेमकं. म्हणूनच ब्रिक्सला स्वतःची स्वतंत्र पेमेंट सिस्टम हवी आहे. रशिया तर रासवेट या उपग्रह प्रकल्पाच्या माध्यमातून पाश्चिमात्य तंत्रज्ञान आणि इंटरनेटवरचे अवलंबित्वही कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि याच प्रयत्नांमुळे अमेरिकेची झोप उडाली आहे.
स्रोतांमध्ये अमेरिकेचे माजी किंवा विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे एक अत्यंत स्पष्ट आणि आक्रमक वक्तव्य दिले आहे. हो, ते वक्तव्य खूपच चर्चेत आलं होतं. ट्रम्प यांच्या मते ब्रिक्स मृत आहे. पण त्याचवेळी त्यांनी अत्यंत कडक शब्दांत धमकीही दिली आहे की जर ब्रिक्स देशांनी अमेरिकेचा डॉलर बदलण्याचा किंवा नवीन चलन आणण्याचा प्रयत्न केला तर अमेरिका त्यांच्या वस्तूंवर 100% आयात शुल्क लावेल. म्हणजे 100% टॅरिफ? हो, ट्रम्प यांनी असेही म्हटले आहे की अमेरिका ब्रिक्स देशांवर पूर्ण नियंत्रण ठेवून आहे आणि जर त्यांनी डॉलरशी खेळण्याचा प्रयत्न केला तर ते अमेरिकेच्या बाजारपेठेला कायमचे मुकतील. अर्थात श्रोत्यांसाठी हे स्पष्ट करणं गरजेचं आहे की आपण इथे कोणत्याही नेत्याची किंवा राजकीय विचारधारेची बाजू घेत नाही आहोत. आपण फक्त दोन्ही बाजूंची माहिती निष्पक्षपणे मांडत आहोत. नक्कीच, आपण फक्त फॅक्ट्सवर बोलत आहोत. आणि अगदी विरुद्ध बाजूला आपण 2023 मधील रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचं वक्तव्य पाहिले पाहिजे. त्यांनी सदस्य देशांना स्थानिक चलनांच्या वापराचं स्पष्ट आवाहन केले होते. हो, आणि परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीतही बँकांमधील सहकार्य वाढवणे आणि डॉलरवरचे अवलंबित्व कमी करणे हाच मुख्य अजेंडा होता. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? जर ट्रम्प यांना खरोखरच असे वाटत असेल की ब्रिक्स गट मृत आहे किंवा त्यांचे महत्त्व उरले नाहीये, तर मग 100% टॅरिफची अत्यंत आक्रमक धमकी का द्यावी लागत आहे? हाच तर कळीचा प्रश्न आहे. ही धमकी अमेरिकेची ताकद दर्शवते की डॉलरच्या भविष्याबद्दलची चिंता? या भूराजकीय अर्थव्यवस्थेवर पडणाऱ्या संघर्षाचे हे सखोल विश्लेषण आहे. डॉलर हे अमेरिकेसाठी केवळ कागदाचा तुकडा किंवा चलन नाहीये, ती त्यांच्या जागतिक सत्तेची जीवनरेषा आहे, त्यांचं सर्वात मोठं हत्यार आहे. कारण बहुतांश व्यापार डॉलरमध्ये होतो. बरोबर. जेव्हा व्यापार डॉलरमध्ये होतो तेव्हा अमेरिकेला जगातील अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्याची अफाट ताकद मिळते. ट्रम्प यांच्या या आक्रमक प्रतिक्रियेतून हेच स्पष्ट होते की ब्रिक्सचे डी-डॉलरायझेशनचे प्रयत्न आता केवळ कागदावरच्या चर्चा राहिलेल्या नाहीयेत. त्याचा प्रत्यक्ष आर्थिक परिणाम अमेरिकेला जाणू लागला आहे. म्हणजे आपण अशा एका ऐतिहासिक वळणावर उभे आहोत जिथे जागतिक अर्थव्यवस्थेची अक्षरशः 2 शक्कले होताना दिसत आहेत. ब्रिक्स आता केवळ एक आर्थिक संकल्पना राहिलेली नाहीये, तर ती जागतिक प्रशासनात सुधारणा घडून आणण्यासाठी आणि जागतिक दक्षिणेला प्रतिनिधित्व देण्यासाठी उभी राहिलेली एक महासत्ता आहे. अगदी बरोबर. पण त्यांना अंतर्गत तणाव आणि पाश्चिमात्य दबाव या दोन्ही आघाड्यांवर लढावे लागत आहे, हेही तितकंच खरं आहे. त्यांचा पुढचा रस्ता सोपा नाहीये. खरंच. आणि म्हणूनच या सविस्तर चर्चेचा समारोप करताना श्रोत्यांसाठी एक शेवटचा विचार, जो मूळ स्रोताच्याही थोडा पुढे जातो. आजवर जागतिक राजकारणात प्रभावीपणे वापरले जाणारे आर्थिक निर्बंधांचे म्हणजे इकॉनॉमिक सँक्शन्सचे हत्यार आपण सर्वांनी पाहिले आहे. हो, डॉलरच्या ताकदीवर हे निर्बंध लादले जातात. पण जर भविष्यात या देशांनी डिजिटल चलनांच्या माध्यमातून पारंपरिक बँकिंग व्यवस्थेला खरोखरच पूर्णपणे वळसा घातला आणि स्वतःची वेगळी पेमेंट सिस्टीम यशस्वी केली, तर हे आर्थिक निर्बंधांचे हत्यार कायमचे कुचकामी ठरेल का? यावर नक्की विचार करा. हां, खरोखरच खूप मोठा आणि विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आजच्या या सविस्तर चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जागतिक राजकारणाचे आणि अर्थव्यवस्थेचे हे बदलणारे रंग समजून घेण्यासाठी असेच जोडलेले रहा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या रंजक विश्लेषणासह.